अध्यक्षीय भाषण शेवटचं असतं आणि त्यासाठी कोणी थांबत नाही, पण जे तुम्ही 100-200 थांबलेले आहेत, मी प्रथम तुमचं अभिनंदन करतो. अध्यक्षीय भाषणासाठी कोणी थांबलं नाही तरी मला 100% खात्री आहे की या मीडियाद्वारे हे भाषण जगाच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे आणि ते तिथून ऐकलं जाणार आहे. आणि म्हणून मी तुमचे आणखीन थोडे मिनटं घेतो. मी जास्त घेणार नाही, थोडेच मिनटं घेतो, कारण मला जे सांगायचं आहे ते निश्चितच तुम्हाला भावेल आणि तुम्हाला भावल्यानंतर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वांनाच ते भावणार आहे. स्टेजवरील सर्व मान्यवरांना ऑप्शन नव्हतं म्हणून सगळे बसलेले आहेत आणि म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो, कारण तुम्ही बसलेले आहेत. तुम्हाला प्रणाम करतो. या सहकार क्षेत्रातला मी नसताना देखील मला इथे अध्यक्ष म्हणून बसवलेलं होतं. एक आध्यात्मिक सहकार क्षेत्र कसं असावं ह्याचं जणू काही प्रतिबिंब तुमच्या पुढे मांडण्यासाठी मला इथे बोलवलेलं आहे. सर्वप्रथम माझा तुम्ही इथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सन्मान केला म्हणून संपूर्ण आपल्या गार्सियन पतसंस्थेची सर्व पदाधिकारी, संचालक, मार्गदर्शक, कार्यकर्ते, सभासद आणि ग्राहक या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो की हा मी माझा सन्मान समजत नाही. हा आपल्या धर्मप्रांताचा सन्मान आहे, हा आपल्या ख्रिस्त सभेचा सन्मान आहे. आपले जे स्टेजवरील मान्यवर आहेत त्यांनी त्यांची मनोगत सहकार क्षेत्रातून आपल्या पुढे मांडलेली आहेत आणि त्यासाठीच त्या तशा आमंत्रित होते. स्टेज समोर जे बसलेले आहेत त्यामध्ये देखील खूप सहकार क्षेत्रामधले तज्ज्ञ लोक आहेत आणि सुरुवातीला सांगितलं की तुम्हालाही बोलायला द्यायला पाहिजे होतं, परंतु आज तसा तो योग नसेल. तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो, तुमचे अभिनंदन करतो. आणि पहिला मुद्दा जो मला आज तुमच्या पुढे मांडायचा आहे की आपले जे संत आहेत, आश्रयदाते, संत गोन्सालो गार्सिया हे एक व्यावसायिक होते. ही वॉज अ बिझनेस पर्सन. आणि म्हणून गार्सियन लोकांमध्ये, गाचच्या लोकांमध्ये जर बिझनेसचं किंवा सहकार क्षेत्राचं बाळकडू कुठून आलं असेल तर ते त्या संत गोन्सालो गार्सियाकडनं आलं आहे. कारण त्यांनी परदेशात जाऊन जपान आणि फिलिपाईन्स अशा चायनामध्ये जाऊन अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते व्यवसाय करत होते आणि तिथे त्यांना फ्रान्सिस्कन ब्रदरांचं पाचारण झालं, माहिती झाली आणि तिथून त्यांनी जणू काही ख्रिस्ताचा व्यवसाय किंवा सर्व्हिस सेवा कार्य करण्यासाठी ते एक मिशनरी बनले आणि ख्रिस्तासाठी ते रक्तसाक्षी झाले. आणि म्हणून ही जी आपल्यामध्ये एक भावना आहे ती भावना आपल्या आश्रयदात्याकडनं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे आणि त्याबद्दल देवाचे आभार मानायचे आहे. आपले कुलकर्णी सर म्हणाले की आपण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. पोप फ्रान्सिस यांनी गेली 4 वर्ष आपल्याला सिनेडविषयी सांगितलं आहे. सिनेड या शब्दाचा अर्थच असा आहे, वॉकिंग टुगेदर, जर्निंग टुगेदर, सहकार्य करा, एकमेकांच्या बरोबर राहा, एकमेकांना फक्त नामापुरता विरोध करू नका, तर चांगल्यासाठी विरोध करा आणि चांगल्यांतून चांगलं निर्माण व्हावं म्हणून प्रयत्न करा. आणि त्यासाठी हेगल हे तत्वज्ञानी होते. त्या तत्वज्ञानांचं एक फार मोठं सिद्धांत आहे, थिसिस, अँथिसिस, सिंथसिस. म्हणजेच तत्व घ्या,
त्याला जर विरोध असेल तर तो विरोध बघा आणि त्या विरोधामध्ये राहू नका, तर त्या दोघांचं संगम करा आणि सिंथसिस म्हणजे पुढे जाण्यासाठी तयारी करा. हे सिंथसिस पुढे आणखीन अँथसिसला निर्माण करील आणि पुढे मग आणखीन त्या सिंथसिसमधून जे अँथसिस आले ते पुढे जाईल आणि आणखीन एक सिंथसिस तयार होईल आणि अशा प्रकारे प्रगती होत असते. आणि म्हणून आपण म्हणतो की निंदकाचं घर असावं शेजारी. कशासाठी? आपल्याला विरोध करण्यासाठी नाही. निंदकाने विरोधासाठी विरोध करू नये, तर प्रगतीसाठी, चांगुलपणासाठी आणि आपल्यातला जो चांगुलपणा आहे तो वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून पोप फ्रान्सिस आपल्याला म्हणतात सिनोडल चर्च म्हणजे सहकार्याचं ख्रिस्त सभा, एकमेकांच्या बरोबरीने चला. आणि तेच आपली पथसंस्था गेली 25 वर्ष करत आहेत. हेगलचं हे सिद्धांत पुढे ठेवून विरोध झाला तरी घाबरायचं नाही, विरोधामधून चांगुलपणा शोधून काढायचा आणि तो वाढवायचा आहे. आणि ते चालू असल्यामुळे आपण ही सिल्वर जुबली करत आहात. म्हणून आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, संचालकांचे आणि सभासदांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि ही वाटचाल रौप्य महोत्सवामधून सुवर्ण महोत्सवाकडे व्हावी म्हणून सदिच्छा व्यक्त करतो. कदाचित तेव्हा पण मी असेन. आपण जुबली वर्षामध्ये आहोत आणि कुलकर्णी साहेबांनी आणखीन एक मुद्दा जो मला सांगायचा होता तो सांगितला, ज्याच्याविषयी मी सगळ्या ठिकाणी बोलत आहे आणि विशेष करून सहकार क्षेत्रामध्ये आणि जिथे पैसा आहे तिथे जास्त बोलतो. जे काही रंजले गांजले ज्याच्याविषयी संत तुकारामने आपल्याला सांगितलेलं आहे, आपली संस्था अशा गोरगरिबांसाठी कार्य करणारी संस्था आहे हे मी सतत मानत असतो. आपली कॅथलिक बँक आपल्याला त्यामध्ये मदत करते आणि विशेष करून आपली ही गार्सियन पतसंस्था आहे, त्या संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा होत असताना आणि ख्रिस्त सभा एक जागतिक जो जुबली वर्ष साजरा करीत आहे. या जुबली वर्षाचं एक मुख्य उद्देश आहे की जो गरीब आहे, जो अडचणीत आहे, जो गुलाम आहे, त्याला लाभ काय होईल, त्याला फायदा काय होईल. आणि म्हणून या पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आणि सभासदांना, संचालकांना मी नम्र निवेदन करीन की ह्या वर्षी थोडासा फायदा कमी झाला तरी चालेल, परंतु जे खरोखर गरजवंत आहेत आणि त्यांना जर त्यांच्या कर्जाचं जर व्याज भरता येत नसेल तर आपल्याला एक असं मोठं पाऊल घेता येईल का की जेणेकरून आपल्याला त्यांचं कर्ज माफ करता येईल. तुम्ही सगळे निकष लावा, तुम्ही सगळे प्रयत्न करा, परंतु लेट इट कम ऑन रेकॉर्ड की ह्या जुबली वर्षामध्ये आम्ही ह्या अमुक गरीब लोकांना, संख्या सांगा पाहिजे तर नावं सांगू नका, आम्ही अमुक गरीब लोकांना त्यांचं कर्ज माफ नाही करत, परंतु त्या कर्जावरचं ह्या वर्षाचं व्याज तरी आम्ही माफ केलेलं आहे. आणि त्याद्वारे एक ख्रिस्ती तत्व, ह्या जुबली वर्षाचं महत्त्व आपल्याला लोकांना सांगता येईल. प्रिय पतसंस्थेच्या सभासदांनो, पदाधिकाऱ्यांनो, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो मला तुमच्या पुढे मांडायचा आहे आणि तो म्हणजे गाउडियम एक्सप्रेस हे दुसऱ्या विश्व व्हॅटिकन परिषदेचं परिपत्रक आहे, द चर्च इन द मॉडर्न वर्ल्ड. आणि या चर्च इन द मॉडर्न वर्ल्डच्या परिपत्रकामध्ये आपल्याला शिकवण दिली आहे आणि पोप फ्रान्सिस यांनी या जुबली वर्षामध्ये या परिपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी सांगितलं आहे. आणि या अभ्यासामध्ये आपल्याला प्रोग्रेस म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय प्रोग्रेस, तर या परिपत्रकामध्ये आपल्याला शिकवण आहे. प्रोग्रेस इज नॉट जस्ट मटेरियल प्रोग्रेस, केवळ बाह्य प्रोग्रेस नाही, तर प्रोग्रेस शुड लीड अस टू पीस, प्रोग्रेस शुड लीड अस टू युनिटी, प्रोग्रेस शुड लीड अस
टू बी वन. आणि म्हणून एकतेची भावना, शांतीचा संदेश आणि एकमेकांच्या बरोबर समेट करण्याचा हा जो उद्देश आहे तो आपल्याला साध्य करता आला पाहिजे. आणि या सहकार क्षेत्रामधून जर आपल्याला तो उद्देश साध्य करता आलं तर निश्चितच खूप मदत होईल. कोणत्या बाबतीमध्ये आपल्याला हे करता येईल? एक म्हणजे आपल्या ज्या निवडणुका आहेत त्या, मी जरा ह्याविषयी बोलताना खूप विचार करून बोलतो की आपल्या संस्था या ज्या पवित्र संस्था आहेत, ज्यामध्ये कार्य करणारी लोक इतकी चांगली आहेत, निस्वार्थी वृत्तीने कार्य करतात, त्या संस्थेच्या निवडणुकामध्ये किती खर्च होतो तो झाला पाहिजे का? बिनविरोध असा आदर्श आपल्याला जगाला देता येणार नाही का? की जेणेकरून निस्वार्थी कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या कार्याचा जणू काही आढावा आपल्या पुढे ठेवता येईल. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या संस्था जर आपल्याला टिकवायच्या असतील, या संस्था जर आपल्याला वाढवायच्या असतील तर आपल्याला ह्या निवडणुका बाजूला सारून जणू काही बिनविरोध संचालक मंडळ आपल्याला निर्माण करता येईल की जेणेकरून एक सुंदर आदर्श आपल्याला देता येईल. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण विचार करायचा आहे आणि ऐक्य भावना, एकजूटपणा आणि समजूतदारपणा ह्यामध्ये आपण वाढली पाहिजे. शेवटी अशा प्रिय बंधू भगिनीनो, मी विचार करत होतो जेव्हापासून मी या संस्थेचं आमंत्रण स्वीकारलं त्यापासून की आपले हे जे कार्यकर्ते आहेत अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत आहेत, त्यांनी किती आपला वेळ दिलेला आहे, किती आपलं जीवन दिलेलं आहे. एक समर्पित असं जीवन त्याने आपल्या पुढे ठेवलं आहे. आता तुम्ही म्हणाल संचालक मंडळाच्या मीटिंगचा भत्ता असतो, हे असते ते असते, परंतु ते सगळं बाजूला ठेवा. परंतु हीच माणसं ते जर इतर व्यवसायामध्ये गुंतली असते तर त्यांनी कितीतरी कमावलं असतं. परंतु हे सगळं बाजूला सारून ते जे निस्वार्थी सेवा देतात आणि विशेष करून ते आपल्या हाकेला उभे असतात, म्हणजे जर सेवा करण्यासाठी तत्पर असतात, त्या संचालक मंडळाचं किंवा कार्यकर्त्यांचं आपण नेहमी सन्मान केला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्याद्वारे निश्चितच आपल्याला या संस्थेसाठी हातभार लाभणार आहे. तसेच जे सभासद आहेत त्या सभासदांना मी विनंती करेन की जो मुद्दा लोनविषयी सांगितला आहे, एव्हरी कॉर्पोरेट वर्ल्ड वर्क्स ऑन लोन. लोनने जीवन जगा. मी कोणत्या राष्ट्राचं नाव घेणार नाही, परंतु मोठी मोठी राष्ट्र हे लोन घेऊन काम करतात. आपण देखील अशा प्रकारे या लोनचा विचार करून आपण त्याद्वारे कार्यामध्ये उतरले पाहिजेत. कारण जेव्हा आपण लोन आपल्या संस्थेकडनं घेतो, म्हणजे चांगल्या माणसाने लोन घेतलं पाहिजे असं मला सांगायचं आहे, की जेणेकरून त्या लोनद्वारे तुम्ही त्या संस्थेसाठी जो हातभार लावता तो देखील फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ह्यांचं जे लोन आहे ते वाढावं यासाठी जे चांगले शुद्ध लोक आहेत त्यांना मी विनंती करतो की तुम्ही तो लोन इथून घ्या आणि त्याद्वारे तुम्ही स्वतःची प्रगती कराच, परंतु या संस्थेच्या प्रगतीसाठी हातभार लावावा. ती सभासदांची जणू काही सेवा आहे या संस्थेसाठी. या उद्देशाने त्यांनी हे लोन स्वीकारलं पाहिजे आणि संस्थेला पुढे जाण्यासाठी मदत केली पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. आपल्या संतांचा, आश्रयदात्यांचा आशीर्वाद आणि मध्यस्थी आपल्या पतसंस्थेबरोबर सदैव राहावी आणि आपली जी इच्छा आहे की या संस्थेच्या आणखी शाखा व्हावेत त्यासाठी मी तुम्हाला सदिच्छा देतो. आणि आपला जो कर्मचारी वर्ग असतो तो कर्मचारी वर्ग ज्या पद्धतीने आणि निस्वार्थी वृत्तीने कमी पगारात, मी हे पण सांगतो कमी पगारात काम करतात त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आपले माना वाकूया. आपल्या संस्थेसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी, आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तीसाठी आपण विशेष प्रार्थना करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो.
सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा.